धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा विषारी सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला। जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्यानं एकच खळबळ माजली। या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं मंगळवारी निवासी शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले। मात्र या घटनेला आता राजकीय वळण दिलं जात आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून सतत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आश्रमशाळेच्या प्रशासनावर सुद्धा गंभीर आरोप लगावले गेले। नेमकं या प्रकरणात आतापर्यंत कोणते खुलासे झालेत? आश्रमशाळेतील मुलींसोबत तर रात्री काय घडलं? निष्पाप मुलींच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली घटना ही 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या संपूर्ण व्यवस्थेला हादरा देणारी घटना आहे। मध्यरात्री वसतिगृहात विषारी साप शिरला आणि सर्पदंशामुळे 3 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर एका विद्यार्थिनीवर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पालकांमध्ये संताप असून प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जपतलाई पासून गडचिरोली पर्यंत रस्ता बरोबर नसल्यामुळे उपचारासाठी उशिरा झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। अखेर या घटनेला जबाबदार कोण? शिक्षकांना निलंबित करण्यात यावं आणि शाळा पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणीही पालकांकडून केली जाते आहे। जपतलाई येथील या आश्रमशाळेत सुमारे 233 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। मात्र या विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे आरोप होत आहेत। विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेसे बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना फरशीवर गाद्या टाकून झोपावं लागत होतं। वनक्षेत्रालगत असलेल्या परिसरात विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं जमिनीवर झोपवणं कितपत सुरक्षित आहे, हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न। घटनेच्या रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या खोलीत विषारी साप शिरला। या सापानं 4 विद्यार्थ्यांना दंश केला। विद्यार्थिनींनी वसतिगृहातील काम करणाऱ्या महिलेला याबाबत माहिती दिली। त्यानंतर शिक्षक घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आला। मात्र उपचाराला उशीर झाल्यामुळे 3 विद्यार्थिनींचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय। या घटनेत आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे घटनेच्या वेळी वसतिगृहात वॉर्डनच उपस्थित नव्हत्या। पुरेसे कर्मचारी नसणे, अपुऱ्या वसतिगृहात मूलभूत सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्था नसणे, या सगळ्याची आता चौकशी होणं गरजेचं आहे। सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे या आश्रमशाळेत यापूर्वीही विषारी साप आढळला होता। काही महिन्यांपूर्वी स्टोअर रूम मध्ये साप निघाल्याचं बोललं जात आहे। त्यानंतरही वसतिगृहाच्या खिडक्यांना जाळ्या नव्हत्या। सर्प प्रतिबंधक उपाययोजनेकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं गेलं। जर पूर्वीच्या घटनेनंतर खबरदारी घेतली असती तर आजची दुर्घटना कदाचित टाळता आली असती, असं विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बोललं जात आहे। या प्रकरणात केवळ सापाला दोष देऊन प्रश्न संपत नाही, कारण साप जंगलातून किंवा नैसर्गिक अधिवासातून मानवी वस्तीत येणं ही एक गोष्ट आहे, पण त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं काय केलं हे दुसरी आणि जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। पालकांच्या म्हणण्यानुसार वसतिगृहाच्या खिडक्यांना जाळी नव्हती। परिसरात बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात पडून होतं। पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते। अशा परिस्थितीत शेकडो विद्यार्थिनींची जबाबदारी नेमकी कोणाची? रात्रीच्या वेळी एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थिनींना तातडीनं मदत मिळण्यासाठी कोणती यंत्रणा होती आणि ती प्रत्यक्षात कार्यरत होती का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। या घटनेमुळे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आलाय, ते म्हणजे अनुदानित आश्रमशाळांवर सरकारकडून होणारे नियंत्रण। संबंधित संस्थेला शासनाकडून अनुदान मिळत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर त्या निधीचा आणि त्याच्या वापराचा आढावा घेण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिलेत। संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत। अधिकाऱ्यांवर कारवाईचे सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत। तसेच संस्थेची नियमित पाहणी करणाऱ्या पर्यवेक्षकांवरही
कारवाई केली जाणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केलंय. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सुमारे 511 अनुदानित आदिवासी निवासी शाळांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे ऑडिट केवळ कागदोपत्री असू नये, प्रत्यक्ष शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत राहतात, त्याच्याकडे पुरेसे बेड उपलब्ध आहेत का, स्वच्छतागृहे आणि पिण्याचं पाणी आहे का, खिडक्यांना सुरक्षा जाळ्या आहेत का, वॉर्डन आणि शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतात का, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आहे का, या सर्व बाबींची प्रत्यक्ष तपासणी झाली पाहिजे. या घटनेनंतर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनावर टीका केली आहे. आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. ही शाळा काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या मार्फत चालवली जाते आणि 1992 पासून कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. विश्वजित कोवासे यांच्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी सध्या केली जाते. मात्र या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांपलीकडे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्या 3 मुलींच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे. ही दुर्घटना केवळ सर्पदंशाची म्हणून नोंदवून फाईल बंद केली जाऊ नये. वसतिगृहाची सुरक्षा, कर्मचारी उपस्थिती, आधीच्या तपासण्या, अनुदानाचा वापर, आपत्कालीन प्रतिसाद, रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आणि अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी झालीच पाहिजे. कारवाई झाली, परवाना रद्द झाला आणि ऑडिट जाहीर झालं एवढ्यावर या प्रकरणाचा शेवट होऊ नये, कारण 3 कुटुंबांनी आपल्या मुलींना कायमचं गमावलंय. आता गरज आहे ती आश्वासनांची नव्हे तर ठोस बदलांची. महाराष्ट्रातील प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थी हा सुरक्षित आहे का, त्याला सुरक्षित छप्पर आहे का, झोपण्यासाठी योग्य व्यवस्था आहे का, पुरेसे कर्मचारी आहेत आणि आपत्कालीन परिस्थिती काही मिनिटात मदत मिळू शकते का, याची खात्री सरकारनं केलीच पाहिजे.